नमस्कार. शुद्ध शाकाहारीमध्ये मी तुमचं स्वागत करीत आहे. मी आज दाखवणार आहे कोथिंबीर वडी. तर त्याच्यासाठी मी घेतलेली आहे स्वच्छ करून कोथिंबीर. बाउल भरून ही कोथिंबीर मी घेतलेली आहे आणि त्याच्यासाठी लागणारे साहित्य आहे माझ्याकडे 4-5 मिरच्या घेतल्या आहेत. अर्धा टीस्पून मी ओवा घेतलेला आहे. अर्धा टीस्पून मी जिरे घेतलेले आहे. त्याच्यानंतर 4-5 पाकळ्या मी लसणाच्या घेतलेल्या आहे. 2 तुकडे आलं आहे. ॲक्च्युली हे इन्ग्रेडियंट जे आहे माझ्याकडे कोथिंबीर जास्त आहे तर त्या हिशोबाने मी इन्ग्रेडियंट घेतलेले आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने इन्ग्रेडियंट तसे घेऊ शकता. तर आपण आता ही रेसिपी सुरू करूया. पहिल्यांदा मी कोथिंबीर चिरून घेते. तर आपण ही कोथिंबीर घेतलेली आहे, स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे. ही आहे अर्धी जुडी. तर आता अर्ध्या जुडीप्रमाणे मी जसं तुम्हाला इन्ग्रेडियंट सांगितलेले तसं मी आता मिक्सरमध्ये सगळं दळून घेतलेलं आहे. आणि आता आपण कोथिंबीर घेतली त्या हिशोबाने त्याच्या अकॉर्डिंग आपण हे वाटण जे आहे आपण घेणार आहे. अर्धी जुडी तुम्ही अर्धा वाटण त्याच्यात घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने जसं लागेल तसं घेऊ शकता. आणि चिमूटभर हळद घेतलेली आहे आणि याच्यात लागणार आहे मीठ. मीठ आपल्याला चवीनुसार टाकायचं आहे. आणि त्याच्यात आता आपलं पीठ जाईल. पीठ आपल्याला कोथिंबीर जेवढी आहे तेवढं आपल्याला तसं पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे. शक्यतो पाण्याचा वापर कमी करा. मी पीठ घेऊन आता कोथिंबीर ही वडी करून घेत आहे. अशा पद्धतीने मी ही आळूवडी आता वळून घेत आहे. अशा पद्धतीने मी ही कोथिंबीर वडी आता वळून घेतली आहे. मला हे वळताना थोडं पाणी घ्यावं लागलं. पाण्याचं थोडंसं शिपका मला करावं लागलं तेव्हा मला करता आली. पाणी घेऊन थोडंसं आपण करू शकतो. छानपैकी आता ही आळूवडी कोथिंबीर वडी जी आहे मी आता वळत आहे. अशा पद्धतीने ही वडी आता मी जी वळली आहे ती थोडीशी जरा बारीक वळली तर वड्या कशा गोल आणि सुरेख येतात. जास्त जाड वळल्या तर वड्या अशा जाडसर येतात. अशा पद्धतीने मी आता ह्या 2 वड्या केलेल्या आहेत. तुम्ही बघत आहात किती छान सुरेख कलर आला आहे. आता या आपण वाफ द्यायला एका भांड्यात ठेवूया. आता आपण वडी ही वाफ देऊन घेऊया. वड्या आता वाफ द्यायला ठेवत आहे. सुरुवातीला आधी मी कढई ठेवली, त्यात मी 1 ग्लास पाणी टाकलं आणि त्याच्यानंतर ही चाळण ठेवून थोडी आधी वाफ काढून घेतली जेणेकरून आपल्या वड्या पटकन शिजू दे. आणि आता मी वड्या ठेवल्या आहे वाफ द्यायला. आधी कढईत पाणी ठेवलं तर लवकर वड्या वाफ देऊन होतात. त्याच्यामुळे मी आधी कढईत पाणी ठेवून घेतली. आता मी वाफ द्यायला ठेवत आहे. 10-20 मिनिटांनी आपण बघूया. गॅस कमी आचेवर असेल. 10-20 मिनिटांनी आपण चेक करूया वड्या आपल्या वाफ देऊन होती. आता आपण बघूया आपल्या वड्या शिजल्यात की नाही. वड्या शिजल्या. आता आपण या थंड करून कापून घेऊया. आता आपण या वड्या वाफ देऊन घेतल्या आहे. आता आपण या कापूया. वड्या आता वाफून घेतल्या आहे. मध्यम आकाराच्या, जास्त पातळ पण नाही जास्त जाड पण नाही, जेणेकरून त्या नीट शिजल्या जाते. आळूवडी करताना कोथिंबीर जास्त आणि पीठ कमी आणि त्याचप्रमाणे जे इन्ग्रेडियंट आहे ते टाकायचे आहे. आता या सगळ्या आळूवड्या आपण कापून घेतलेल्या आहे. आता आपण या फ्राय करूया. पॅन ठेवला आहे. तेल टाकून आता वड्या तळून घेऊ. तेल गरम होते तोपर्यंत आपण वड्या तळून घेऊ. मंद आचेवर या वड्या तळून घ्यायच्या आहेत. जास्त जळून नाही द्यायच्या. एकदम सोनेरी रंग येईपर्यंत या तळून घ्यायच्या आहेत.
एक साईड भाजून झाली की त्या पलटी करून घ्यायच्या. सगळ्या वड्या आता आपण पलटी करून घेऊ अशा पद्धतीने, जेणेकरून त्या एक साईड शिजल्या जातील. वड्या आता एक साईड शिजल्या आहे, दुसरी साईड आता आपण शिजवून घेऊ. मस्त खरपूस वास सुटला आहे वडीचा. ही रेसिपी तुम्ही घरी बनवून बघा आणि आपल्या आवडत्या लोकांना खाऊ घाला. खरं तर या दिवसांमध्ये कोथिंबीर मिळणं खूप आवश्यक आहे, तरी मला चांगली फ्रेश ताजी कोथिंबीर मिळाली म्हणून मी या वड्या बनवल्या. तुम्ही पण चांगली फ्रेश ताजी कोथिंबीर आणून या वड्या अशा बनवू शकता. खरपूस वड्या झालेल्या आहेत, मस्त सोनेरी कलर आलेला आहे. आता ह्या दोन्ही साईडनी भाजून झाल्यावर आपण सर्व करूया. एक वडी मी तुम्हाला दाखवते बघा कशी कुरकुरीत झालेली आहे. दोन्ही बाजूने बघा आतून पूर्ण वडी शिजली आहे. आता ही वडी आपण सर्व करून खायला घेऊ शकतो. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा. आता मी पुढच्या रेसिपीसह तुम्हाला नंतर भेटेन.